सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची कोकणाला पहिली पसंती पाहायला मिळते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक दाखल झालेत आणि पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटतात। समुद्र पर्यटनासोबतच पर्यटकांनी सिंधुदुर्ग किल्ल्याला सुद्धा भेट देण्याला पसंती दिली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। नवीन वर्षाचा भानू उदयास येण्यास आता अवघे काही तास उरलेत आणि त्यामुळेच त्या नववर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक जे आहेत त्यांनी तळ कोकणाला विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याला पसंती दर्शवलेली आहे। आपण या दृश्यामध्ये जर बघितलं असेल, आता आपण आहोत मालवण येथील दांडी बीचवरती, ज्या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स जे आहेत, जे समुद्री साहसी खेळ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात खेळले जातात आणि त्यासाठीच या ठिकाणी हजारो पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या समुद्री जे साहसी खेळाचा आनंद घेतात, त्याबरोबर समुद्री पर्यटनाचा देखील मनमुराद आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेले आहेत आणि जे सगळे समुद्र किनारे आहेत, म्हणजे अगदी मालवण दांडी असेल, त्याचबरोबर किल्ला आहे, त्याचबरोबर चिवला बीच, देवबाग, वेंगुर्ला येथील जे बीचेस आहेत त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची गर्दी पाहायला मिळते। आपल्यासोबत या ठिकाणी काही पर्यटक देखील आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल, आपण कुठनं आलात आणि काय पाहिलं आतापर्यंत आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये? आम्ही बारामतीतून आलो आहे। तर आम्ही काल आलेलो आहे, नवीन वर्षाचं आगमन होत आहे, त्यानिमित्तानं आम्ही सगळेजण फिरायला आलो आहे, फ्रेंड सर्कल सगळे। आणि आपण पाहिलेच तर तसं पद्धतीने कोकणातला सगळ्यात भारी बीच म्हटलं तर आपला देवगण मालवणचा बीच लागला जातो। यामध्ये इथं किल्ले भरपूर आहेत, वॉटर स्पॉट आहेत, जेणेकरून आपल्याला कोकणातला सगळ्यात अनुभव घेण्यासाठी चांगले बीचेस आहेत। या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत। नववर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी जल्लोषाने पर्यटक देखील या ठिकाणी या समुद्री पर्यटन असेल, त्याचबरोबर इतर पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत। उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।